टीम उभी आहे बिदाल गणातील बिजवडी गावामध्ये. या ठिकाणचे जे मतदार आहेत किंवा जे काही लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाचवडचे उपसरपंच भेटले, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्ते सर. नमस्कार सर. आपलं नाव? किसन भाऊ सोटँगी. आणि तुम्ही तर आता पाचवडचं उपसरपंच आहे. उपसरपंच आहे. तर आता तुम्ही बघताय जिल्हा परिषद पंचायत समितीचं वारं वाहू लागलंय, सगळ्याच्या गाड्या फिरतात आहे. तर मान तालुक्यातील ह्या बिदाल गणात काय होईल असं तुम्हाला वाटतंय? अहो, भाऊनी लय काम केलेलं आहे चांगलं साहेब. कारण पाणी आलेलं आहे, मी उपसरपंच आहे, चांगलं काम झालेलं आहे त्यांचं. मग रस्ता आमच्या गावात झालेला आहे इथं. परत आणि बघा पाण्याचं आता म्हणतं ते आणतो पाणी. पाण्यासाठी आणतो म्हणलं ते. मग आता बघू आणि काय. आता तुम्ही पाचवडचे नागरिक आहे. पूर्ण महाराष्ट्राचं ज्याला आराध्य दैवत म्हणलं जातं देडजाई, त्या देवस्थानचं पण भाऊनी काहीतरी केलं असं आमच्या कानावर आहे. ती ऐकाय की ते माझा सिमेंट रोड जे आहे ना देडजाला, माझी 25 एकर जमीन आहे टोटल साहेब. की तिथं जायला आम्हाला मोठ्या अडचणी झालेल्या आहेत. ते आता सिमेंट रस्ता नितीन इंगळे सरपंच आमचं पाचवडचं ती मंजूर झालाय. आता चालू होईल महिन्याभरात काम. कॉन्क्रीट रस्ता आहे पूर्ण. म्हणजे पाचवड ते देडजाय ते मोगराळ हे कॉन्क्रीट रस्ता आहे. जवळजवळ 11 कोटी रुपयाचं काम आहे. 11 कोटीचा आहे साहेब. आता पहिलं तुम्ही आपण बघत होतो म्हणजे की 5,000 रुपये जर एखाद्या नेत्यानं मंजूर केलं तर त्याला हजारो नारळ फुटायचं. तर पहिली परिस्थिती ना आताची परिस्थिती कसं काय वाटतंय तुम्हाला? नाही ही आमदाराचं मेवच वाहत आहे पहिल्यापासून. कारण त्यांनी कामं लय केली साहेब. चांगला आहे इथं की आता बिजवडीत नसत आम्हाला चांगलं सहकार्य आहे. संजीव भोसले ही अहो पाचवड मध्ये कमीत कमी 80% मतदान करणार आपण. चिन्ह कुठलं म्हणजे कुठल्या चिन्हाला? कमळ. बरं दादा, कमळच का? आता बाकीच्या राजकीय पक्षाच्या पण गाड्या फिरते. काय आता त्यांचं राहिलंच नाही. काय आता राहायचं आहे त्यांचं? काय त्यांनी कामच विकासच नाही हो अध्यक्ष. विकासच त्यांचा नाही हो. त्यांनी कामच केलं नाही ना पाचवड मध्ये. काय पाचवड मध्ये म्हणजे तालुक्यातच काम नाही त्यांचं. म्हणजे तुम्ही कमळाला मत देताय पण त्याच्या अगोदर तुम्ही विकासाला मत देताय. विकास नाही, विकास करून घेतला नाही आपण. ओके, कमळामुळे तुम्ही विकास करून घेतलाय. 2 कोटीची कामं पाचवड मध्ये चालू आहे. ती माझा ते मांगवड्यातला एक रस्ता आहे का नाही ज्योतिबा, ते खाली आपला रोडला गेलाय, सिमेंट कॉन्क्रीट केला. बरेच दिवस ते पेंडिंगला होता. ती म्हणजे तिथं चालायचं येत नव्हतं. आता कॉन्क्रीट होऊन नुसतं असं सिमेंट कॉन्क्रीट नुसतं असं पाणी टाकलं तर थांब नाही साहेब. म्हणजे तुम्ही भाऊला पूल मागा, रस्ता मागा, कामं होती. माझं सभा मंडप भरपूर चालतंय पाचवड मध्ये. परत देडजाय झालाय. आता परत स्मशानभूमीचं आमचं काम मध्ये केलेलं आहे त्यांनी माग. म्हणजे मी आज 2-3 कोटीचं काम त्यांच्याकडून घेतलंय भाऊकडून. लय नाही, 2-3 कोटी. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची तर कामं झाले तुमच्या गावाची, पण बाकीच्या गावातल्या लोकांना तुम्ही काय आव्हान कराल? की नाही सगळीकडे चालतीये. म्हणजे आस्तनपूरला झाले, पाचवडला झाले, बिजवडीत झाले, गोसाळ वस्ती झाली, परत पांगरीत झाले चांगलं. आता बघा ते आमच्या मंदिराचं काम काय बारकं दिलंय का भाऊनी? ती कुठलं तुमच्या पांगरीचं काय बारका स्लॅब आहे का? ती भरपूर मोठा स्लॅब. जाधववाडी बिजवडी माझ्याच गावाचा रस्ता आहे. जाधववाडी बिजवडी 1.5 कोटी रुपये टाकून ते काम केलंय. अशी कामं बरीच आहे. नाही तसं नाही, तुम्ही लोकांना काय आव्हान कराल की कुणाला मत दिलं पाहिजे किंवा काय? मत काय आता कमळाला दिल्याशिवाय पर्याय नाही. आस्तनपूर ते आपल्याला थादाड्याला चाला येत होतं का? नव्हतं येत. शिंगणापूर त्या थादाड्यातनं जर तुम्ही आला तर ह्या आता ही माझा सगळा रस्ता पूर्ण झालेला आहे. कुठला मेन रोडला पूर्ण झालेला आहे रोड माझा. जिथं आपल्याला ठेसा खाय जायला लागत होतं. अहो गाडी पाण्यागत चालली. मला देडजाची फक्त देवीसाठी अडचण जी होती का नाही ती माझी आता क्लिअर केली भाऊनी. 1 नंबर. म्हणजे माणसं पाण्यागतच जाणार देवाला. म्हणजे आम्ही नाही जाणार. सगळ्या माळशिरस पासून लोक येते ती. परत दहिवडी तुमची सगळी ही पांगरी, राजवडी, बिजवडी. अहो आता चालाही नाही तुम्हाला त्या रोडनं. बरोबर, मी जाऊ शकत नाही तिथं. म्हणजे भावनं देवीला जाणारी जी लोक असतात त्यांची गैरसोय म्हणून रस्ता दिलाय. पण सिमेंटचा दिलाय. सिमेंटचा देवी बी काहीतरी पावलंच की भाऊला. जागृत देवस्थान आहे एवढं. 100% पावणार. अहो 100% भावसारखा माणूस नाही या तुम्हाला तालुक्यात. माणूस नाही भावसारखा. या तालुक्यात जर तसला माणूस जन्मायला लय अवघड आहे. आता एवढा भारी माणूस ग्रामविकास मंत्री आहे, त्यांना मागल ती काम भेटतंय. आता माझं ऐका की माझी नात्यापुत्यात लोक आहे. ती पालकमंत्री आहे. ती कुठं नात्यापुत्याला माझी सगळी समाज आहे. सोलापूर जिल्ह्यात माझी पाहुणी आहे ती तिथं. सासरवाडी आहे, सगळं आहे तिथं. सगळी मरणाची कामं फडतरीला दिलती, नात्यापुत्यात दिलती, सगळीकडे भाऊचाच आवाज तिथं. मी सगळे सरपंच आहे. मला सगळी मानणारे लोक आहे तिथं.
ती म्हणते ते भावासारखा माणूसच नाही हो. म्हणजे ज्या ठिकाणी काम होते त्या माणसाला मोठा केला पाहिजे, हा. त्यांना मदत केली पाहिजे बरोबर आहे. आणि तो माणूस त्या पदावरती आहे तोपर्यंत जास्तीत जास्त आपल्या गावचा विकास करून घेतला पाहिजे. विकास आपला भरपूर झालाय. आमचं बघा भरपूर त्यांनी काम केलंय. काय म्हणजे आमचं ठेवलंच नाही ह्या भागात. म्हणजे पाचवडला तर विषय सोडून द्या, पाचवड सारखं काम कुठंच केलं नाही त्यांनी भाऊनी. जेवढं तुमच्या बेजवडीत नाही तेवढं पाचवड मध्ये नेते. बरोबर आहे, माहितीसाठी. कारण पाचवडची लोक नाही मी त्यांना पाठीमाग आहे. आम्ही सोडलंच नाही त्यांना. 80% मतदान आमचं झालं नाही पहिल्यापासून. आता ते 80%च करणार. आता आमचं झेडपीच संजय भोसले एक नाही ते जोडीदार आहेत त्यांची मंडळी ती तिला 80% 90% ते टाकणार आपण. निवडून आणणार 5 ते 7 हजारांनी आपण निवडून आणणार पूर्ण गणाटा. 7,000 टार्गेट आहे आपलं. मी ते उपसरपंच आहे पाचवडचा. म्हणजे कमीत कमी 7,000च्या 7,000 सीट बसणार आमची. ही काळ्या दगडाला ड्रेस तुम्ही काय पण म्हणा, कुणी काय म्हणू द्या, कुणी पैसे वाटून द्या, काय करून द्या साहेब, कुणी भलं मताला 1000 देऊन द्या 500, यांचं काम नाही. लोक भाऊंच्या कामावरती खुश आहेत, काम करताना काम करणार आहेत. काम नाही, काम आहे माणूस ही सक्ती भोसले साहेब आहे का नाही बिजोडीची, ही एक नंबर माणसं. गोरगरीबाला मानणारी लोक आहे ती सगळ्या. त्यांचं ही त्यांना मत दिल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे. सुरुवातीपासून संजय भोसले असतील दुकानदार ते आणि तुमचे ह्याचे पाचवडचे तुमचे माजी सरपंच नवनाथ शिंगाडे आणि तुम्ही पहिल्यापासून भाऊ ज्या पक्षात असताल त्याच्याबरोबर तुम्ही असतात, मग भाऊबद्दल एवढं आकर्षण तुम्हाला कशामुळे झालंय? आकर्षण होतंय मग त्या माणसाने केलंय एक नंबर. तर भाऊ काय आम्हाला रस्तासाठी नव्हता, तर पाचवड मध्ये रोड नव्हता, काय नव्हती. तात्या होतं, तात्या गेलं, सगळी गेली. म्हणजे तुम्ही जी मागल ते काम तो माणूस देतोय. म्हणजे आम्ही आणतोच लगेच एका मिनिटात. नुसता फोन करोच तर लगेच आमचं मंजूर काम आहे हो. आम्ही फोन केला नाही त्यांना भावला की पाचवड मध्ये एवढी अडचण आहे, एका मिनिटात आमचं लगेच मंजूर आहे. कामच मंजूर झालंय म्हणून बोलतोय, तर का असं मोकळं बोलत नाही. म्हणजे तुम्ही आज एका जबाबदार पदावरती तुम्ही उपसरपंच सुद्धा मागल ते काम तुम्हाला घेतलंय. तर घेतलंय म्हणजे करून दाखवलंय. असं मोकळं बोलायचं नाही हो साहेब. कामानं बोलायचं. काम त्याचं काम आहे म्हणून आपण बोलतो त्या माणसाचं. आता पाणी आम्हाला थोड्या दिवसात सुटल. काय भलं 2 वेळ झालाय त्या दिवशी माग आपल्या भागातलं पाणी आता प्यायला पाणी नाही आम्हाला साहेब, अशी परिस्थिती झाली. पण आता पाणी सुटणार आहे. भाऊनी सांगितलं होतं आम्हाला की तुम्हाला 1-4 महिन्यात वर्षभरात वाड्याने सोडतो आणि 100% सोडणार. ही सगळी गॅरंटी तुम्हाला देतो मी. म्हणजे अशा ज्याला जलनायक म्हणलं जातं, या जलनायकाला तुमच्या भागातील जास्तीत जास्त लोक पाठिंबा देत असल्यामुळं किंवा सर्वांनीच दिला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यांनी त्याला सगळ्याच माझंच एकट्याच बेजायचं, पाचवडच बेजायचं आहे का? नाही की तुमच्या एकट्याचं काय शेत भिजणार नाही. तुम्ही सरपंच आहे, तुमच्या एकट्याचं नाही भिजणार, पूर्ण गावात विरोध पार्टीसाठी भिजणारच आहे भागाचं भिजणार. मग म्हणजे असा विषय आहे ना. म्हणजे म्हणून तुम्हाला म्हणलंय की कसं आहे, आता पाणी आम्हाला सुटणार आहे मोगऱ्यापासून. ही आमची एवढी 7-8 गावं राहिली ती करणार. ते 100% त्यांनी शब्द ती माणूस एकदा शब्द दिला का शब्दात त्यांनी कधी जिंदगीत त्यांनी बदल केला नाही आजपर्यंत. म्हणजे अख्ख्या तालुक्याला माहित आहे आणि आम्हाला तर मोठा अनुभव ती ध्यानात घ्या. ओके, धन्यवाद सरपंच साहेब. नक्कीच तुमची भावना आम्ही लोकांपर्यंत पोहोचू. सरपंच साहेब, अजून एक तुम्हाला कुठला तरी मुद्दा मांडायचा होता, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मुद्दा म्हणजे कसं झालंय, आता उमेदवार 2 उभा आहेत. आपलं संजय भोसलेची मंडळी उभा आहे, म्हणजे आमच्याच पक्षाचे. त्यांना मत द्यावं सगळ्यांनी आणि परत जगदाळे मॅडमचं त्यांना सक्ती द्यावं. म्हणजे जिल्हा परिषद गटात आणि गणात दोईकडं. आणि असं हो कोण एकाला एक द्यायचं नाही, असलं काय चालणार नाही आपल्याला साहेब. म्हणजे एक द्यायचं त्यांना आणि एक ह्यांना असलं काय आपल्याला चालणार नाही. हॅलो, तर तुमचे कोण कोण उमेदवार आहेत किंवा कोणाला मत दिलं पाहिजे असं तुम्हाला? आता आमचे बघा उमेदवार आहे ते वरपासून बिदाल जिल्हा परिषदचे गणातलं अलका बालकृष्ण जगदाळे हे यांचं चित्र आहे कमळ. त्यांना मतदान झेडपीची आहे ती. परत उषा संजय जगदाळे भोसले यांना ही आपल्या बिजोडीच्या इथे त्यांचं कमळ चिन्ह आहे. त्यांना मतदान करून आपलं विजय करावं, 7-8 हजारांनी निवडून आणावं,
ही अपेक्षा आमची पाचवडचं डेप्युटी सरपंच किसन ठेंगेल बोलतोय. म्हणजे सगळ्यांसाठीच मी सांगतोय, माझ्यासाठी नाही. म्हणजे तुमच्या बिदाल जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत अलका बाळकृष्ण जगदाळे यांना हो. तुम्ही मत द्या म्हणताय कमळ चिन्हावर. हो. दुसरे उमेदवार आहेत बिदाल पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत. हा, गणाचे. नाव आहे उषा संजय भोसले. हा, की मान्य. सुद्धा चिन्ह आहे कमळ. कमळच आहे. तर दोन्ही कमळावर दोन्ही कमळावर मारायचं, दुसरं बघायचंच नाही कोणी. मी सगळ्यांना सांगणार आहे, माझ्या गावातल्या लोकांना सांगणार आहे, बिजवडी पाचवड माझी कोण पाहुणे यायची, थदाळ, त्यांना सांगणार की आपली ही दोनच मतदान करायची, फक्त कमळ सोडून कुठं काय करू नका. तर साहेब अजून तुम्हाला काय सांगायचं आमच्या बघणाऱ्यांना? तुमचा मुद्दा कुठला काय असेल तर सांगा. मुद्दा म्हणजे ते कसं झालंय, मला आता मी डेप्युटी सरपंच पाचवडचा आहे साहेब, कारण मला साठी मानणारे लोक आहे जिल्हे, म्हणजे बिजवडी, राजवडी, पाचवड मध्ये जाधववाडी, परत मोगराळ्यात. तर ती कसं झालंय, आमचं पांगरीच ती आमची काका बी काय ती सगळं चांगले आहेत. ती एक भाईची एक वस्ती आहे तिथं. कुठं? मुलानी वस्तीची सत्य अडचण झाली. म्हणजे मी साहेबांना मी बोलणार आहे, आमदार साहेबांना, की तिथं रस्त्याची सत्य अडचण थोडीशी झालेली आहे त्या पुलाची काहीतरी. ती मी त्याच्यावर मी हे करणार आहे, बोलणार आहे, परत निवेदन देणार आहे. ती माणसं घेऊन मी निवेदन देणार आहे की बाबा ती रस्त्याची काय अडचण झाली तिथं. मी त्यांना बिजवडीच्या कार्यकर्त्यांना सांगणार की बाबा त्या मुलांनी वस्तीवर आपले 100-150 मतदान आहे, ती काय असतील 150, त्यांचं ते का सॉल्व्ह करत नाही. इकडं सगळं सॉल्व्ह करताय तुम्ही, आम्हाला 10 लाख रुपये देताय, मग तिथे 1 लाख रुपयाचं काय होत नाही का? नाही सरपंच साहेब, असं झालं असेल की ते लोक अजूनपर्यंत जयभावापर्यंत पोहोचले ते साहेब सगळं ओके झालेलं आहे. ती त्या माणसाचीच मला कंप्लेंट आली एक दोघा तिघाच्या. ती काय म्हणली की बाबा तिथं असं सरपंच करायला लागतंय थोडस. पण ते म्हणले असतील कोण कार्यकर्ता आमच्यातलं असतं, नाहीतर कोण आमच्या पार्टीचं डॉक्टर साहेब असतं, ते करू नाहीतर उद्या करू, 2 दिवसांनी करू. पण ते होणं गरजेचं आहे आपल्याला. 100% जयभावना काम मागितल्यानंतर ते काम होणार. 100% होणार. धन्यवाद. मित्रांनो, हे होते पाचवडचे उपसरपंच. यांनी सांगितले दोन्ही ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती दोन्ही ठिकाणी कमळ या चिन्हावरती मतदान करून मोठ्या संख्येने उमेदवार निवडून द्या. साहेबांनी सांगितले की कमीत कमी 8 ते 10 हजाराच्या फरकाने कमळाची शीट या ठिकाणी 10,000 शीट खेळायला पाहिजे. मी कमीत कमी 7,000 सांगितले. ते मी सगळ्यांना सांगतो या भागात आमच्या की कमीत कमी माझं एक टार्गेट आहे. म्हणजे मी आज राजकारणात नाही, मला 20-22 वर्ष झाली राजकारणात आहे. मी उपसरपंच, मी लय काय फिरत नाही, पण माझं जोडलेली नाती लय असते. ती समाज आहे माझा, मोगराळ, बिजवडी, पण ते आपल्याला मानतील लोक. मग माझ्या एक डोक्यात आहे, मला विचारलं नाही एक दोघा ठिकाणी किसनराव शीट कितीने खेळेल आपली, 7 ते 8 हजारांची शीट खेळायला पाहिजे, एवढं टार्गेट आहे आपलं. किसनराव वामनदादा कर्डकांची एक कविता आहे, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. तुमचं तर भलं आहे सगळं तुमच्या व्यवस्था ओके आहेत, परंतु मान खटाव मधील जनतेचं सुद्धा भलं व्हावं म्हणून तुम्ही असं सांगताय की कमळाला मत द्या आणि आपल्या भागाचा विकास करून घ्या. विकास करून घ्या. धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.